हाय फ्रेंड्स, आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आज आपण स्वामींचे पूजन करणार आहोत आणि स्वामींच्या पूजनानंतर त्यांच्या आवडीचा बेसन लाडू त्यांच्या नैवेद्यासाठी आपण बनवणार आहोत। त्यासाठी आपण कढईमध्ये 1 वाटी बेसन घेतलेले आहे आणि पाव वाटी तूप घेतलेले आहे आणि बारीक गॅसवरती आपण ते मंद आचेवरती भाजत आहोत। कंटिन्यू आपल्याला चमचा त्यामध्ये फिरवायचा आहे आणि तूप पूर्णपणे त्या बेसनमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे व ते आपल्याला बेसन सारखे हलवत राहायचे आहे। काही वेळानंतर पुन्हा 1 चमचा अजून तूप त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत। 1 चमचा त्याच्यामध्ये तूप घातल्यानंतर बेसन थोडेसे आपल्याला हलके हलके दिसेल आणि आपल्याला पुन्हा ते मिश्रण फिरवत राहायचं आहे बारीक गॅस करून। गॅस यामध्ये अजिबात मोठा करायचा नाहीये आणि मंद आचेवरती फिरवल्यानंतर बेसन काही वेळानंतर असे हलके हलके झाल्यासारखे दिसेल। त्यानंतर आपल्याला त्या बेसनचा कलर चेंज होईपर्यंत ते हलवत राहायचे आहे। असे करता करता या बेसनचा गुलाबीसर असा रंग दिसायला आपल्याला लागेल। बेसन अजिबात खाली लागू द्यायचे नाही। तुम्ही जर कंटिन्यू हलवत राहत असाल ना तर बेसन अजिबात लागणार नाही खाली कढईला। आणि आता बघा त्याचा कलर हा चेंज होताना आपल्याला दिसत आहे आणि बेसन अगदी हलके हलके झालेले दिसत आहे। अगोदर आपण चमचा फिरवताना ते बेसन घट्ट घट्ट असे दिसत होते, पण आता ते बेसन अगदी हलके फुलके झालेले आहे। आता बेसनचा रंग चेंज झाल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण 1 वाटी बेसन घेतले होते, तर त्या 1 वाटीच्याच मापाने पिठी साखर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत। तर 1 वाटी आपल्याला पिठी साखर घालायचं आहे। गॅस आपण बंद केलेला आहे आणि आता ती पिठी साखर आपण त्याच्यात घालून ती मिक्स करून घेणार आहोत आणि ते मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत। पिठी साखर चमच्यानेच मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून ठेवून थंड होण्यासाठी हे मिश्रण आपल्याला ठेवून द्यायचे आहे। साधारणतः 1 तासानंतर आपल्याला याचे वळायचे आहे। त्यानंतर 1 तासानंतर आता बघा हे पीठ थंड झालेले आहे। हे थंड झालेले पीठ आपल्याला हाताने साखर आणि पीठ मिक्स करून घ्यायचे आहे। आपल्या हाताने ते व्यवस्थित चुरून पूर्ण पीठ साखरेमध्ये मिक्स करून सॉफ्ट करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण आपल्या हाताने ते लाडू वळायला सुरुवात करणार आहोत। हे लाडू करायला खूप सोपे आहेत। फक्त याच्यामध्ये जी कढई वापरलेली आहे ती जाडबुडाची कढई वापरायची आहे आणि पीठ फिरवताना सातत्य हवे आहे। आता आपण हे लाडू वळायला घेत आहोत। एक एक करून आपण हे लाडू वळून घेणार आहोत। नंतर ते लाडू वळून झाल्यानंतर आपण स्वामींना नैवेद्यासाठी ठेवणार आहोत। तर अशा पद्धतीने आपण लाडू वळून घेतलेले आहेत। साधारणतः 1 वाटीच्या पिठामध्ये 10 लाडू हे बसलेले आहे। हे मुलांसाठी पण खूप पौष्टिक असतात व करायलाही सोपे असते। तर बघा हे झालेले आहेत आपले बेसनाचे लाडू। धन्यवाद। प्लीज सबस्क्राइब।